राम राम. द्राक्ष बागायतदार मंडळ. द्राक्ष बाग करत असताना आपल्या खरड छाटणीचे नियोजन करत असतो. खरड छाटणीमध्ये आपल्याला यावर्षी तापमानाचा प्रादुर्भाव जास्त जाणवणार मी सांगितलेलं होतं यावर्षी. त्यामुळं तापमानाची ते कंडिशन असणार आहे. या ठिकाणी आपल्याला पाणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. पाणी नियोजन ज्याचं चांगलं त्याला द्राक्ष बाग फुटण्यासाठी किंवा काही येण्यासाठी मागं पुढं ही बाग होणारच, याला काय अडचण नाही. पण थोडं कमी प्रमाणात 70-30 अशा प्रकारे जरी करता आलं तरी याही चांगल्या प्रकारे आपल्याला कव्हर करता येईल. आता यासाठी आपल्याला द्राक्षबागेमध्ये आहे ना, आपण खरड छाटणी घेतल्यानंतर आपण खोडं वालांडे धुवून घेणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती पूर्ण केलेली आहे. त्यानंतर आपला बोर्डो मामा, सल्फर काका ह्यांची पण फवारणी झालेली आहे, याची पण फवारणी गरजेची ठरते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ठरते ती उडद्यासाठी फवारणी. आता उडदीसाठी पण तुम्हाला सांगितलं होतं, आपण स्लेअरपोचा फवारणी घेतली. त्याचं देखील फवारणी करणे खूप गरजेचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे स्लेअरपो घ्या, इमिडा घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण डेंटासो अशा वेगवेगळ्या बाजारात नवीन आलेले प्रोडक्ट त्याच्या सोयीनुसार आपण वापरू शकतो. त्या बाबतीतलं काही म्हणणं नाही. आता त्याचबरोबर आपल्याला ह्यावर्षी तापमानाचा प्रादुर्भाव जास्त जाणवू शकतो, कारण की तापमान वाढल्यामुळं अशा प्रकारे काही काड्या म्हणजे काय म्हणतात ते जळल्यासारखे फुटी अशा प्रकारची कंडिशन होऊ शकते. यासाठी आपल्याला जर शक्य असेल तर 2-3 वेळा बागेत पाणी मारणे ही तर कॉमन गोष्ट आहे. याचबरोबर जर पाणी मारायचं जर शक्य नसेल तर आपल्याला इथं नियोजन करायचं आहे, पाणी नियोजन खालनं जमिनीतून जेवढं शक्य होईल. माझं तर म्हणणं आहे, ज्यांच्या खडकाळ जमिनी आहेत ना त्यांनी तर रोज जरी पाणी सोडलं तरी काही अडचण नाही, असं मला तर वाटतंय. कारण की टेम्परेचर हे 40 डिग्रीच्या आसपास आपल्याला म्हणजे चाललेलंच आहे थोडंफार. 40 डिग्री म्हणजे खूप होतं आहे, कारण की काही वर्षाच्या पाठीमागे आपल्याला 36 डिग्री 37 डिग्री खूप तापमान जास्त वाटत होतं. पण आता हेच तापमान रेग्युलर वाटायची बारी आली आणि त्यामुळे 40 डिग्रीवर गेलेलं आहे. अशा प्रकारची कंडिशन आहे. या ठिकाणी पाणी जर चांगल्या प्रकारे आपण जर ड्रिपमधून जर कंटिन्यू राहिलं, म्हणजे जर चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पुढं जाऊन येणारी म्हणजे जी आपल्याला जे आहेत ना, हे असे फुटे आहेत ना, त्यांना फुटताना काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण की पाणी जर झाडामध्ये जर जास्त अवेलेबिलिटी जर जास्त असेल तर आपल्याला ह्या फुटे असे फुटताना चांगल्या प्रकारे फुटलेल्या दिसून येतात. अशा प्रकारे आता ह्या फुटींना खाण्यासाठीच उडदी मामा येत असतो, म्हणजे सुका पाटील. मला परत नंतर कमेंटमध्ये सांगितले की उडदीला आपण सुका पाटील असे नाव देण्यात आलेलं आहे. सुका पाटील आहे ते येतात खाण्यासाठी. त्यासाठी आपल्याला उडदीचं फवारणी घेणे खूप गरजेचे ठरते. जर तुम्हाला त्याहून मिळून जर आपल्याला जर शक्य असेल तर आपण ते म्हणजे 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान युरियाची फवारणी देखील करू शकता. युरिया 1 लिटर पाण्याला 10 ग्रॅम अशा प्रकारे पाण्यामध्ये घालून पाणी मारत असताना याचा वापर केला जातो. म्हणजे वापर करू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला काय वाटतं त्यानुसार वापर करू शकता. याच दरम्यान आपल्याला सल्फरचा देखील फवारणी करून घ्यायची आहे. म्हणजे जर कापसलेल्या अवस्थेमध्ये असेल, म्हणजे आता हे तुम्हाला दाखवलं ना मग अशी, ह्या जी इथं कापसलेली एक मिनिट ही खाल्लेली आवडतं फूट, हे अशा प्रकारे जे कापसलेल्या अवस्था असतात ना त्या ठिकाणी आपल्याला इथं आपल्याला युरियाची फवारणी घ्यायची. युरिया प्लस सल्फर याची फवारणी जर घेतली तर बऱ्यापैकी चांगली ग्रोथ आपल्याला दिसून येते. युरिया 10 ग्रॅमने लिटरला आणि त्याचबरोबर सल्फर आपल्याला 1 ग्रॅमने अशा प्रकारे फवारणी करून घेतली तरी काही अडचण नाही. चांगल्या प्रकारे फुटी वाढण्यासाठी मदत होते. कारण की युरियामध्ये टेम्परेचर थोडंसं कमी करण्याची पण कॅपॅसिटी असते. आपल्याला ड्रामामध्ये घातल्यानंतर जाणवेल ते की ड्रामामध्ये ट्रॅक्टरमध्ये घातल्यानंतर आपण हात जर घातल्यानंतर एकदम थंड जाणवलं जातं. तुमचं काय मत आहे ह्या बाबतीत नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपल्याला ड्रिप इरिगेशन म्हणजे खताचं नियोजन कसं प्रकारे करायचं. आता खताचं नियोजन करायचं म्हटलं तर माती परीक्षण खूप महत्त्वाचं ठरतं या ठिकाणी. ज्या बागायतदाराने मातीचं परीक्षण केलेलं आहे त्या रिपोर्टनुसार ते खताचं नियोजन करा. आणि जर रेग्युलर प्रॅक्टिसेस म्हटल्या जातात तर यावर्षी आपण अमोनियम सल्फेटचा वापर केलेला आहे. काही शेतकऱ्यांनी DAPचा वापर आहे, बाराक्साईडचा वापर आहे, कॅल्शियम नायट्रेट आहे. त्यासोबत आपण सल्फ्युरिक ॲसिड असेल, सल्फरचा असेल, असे वेगवेगळे ग्रेड आहेत. काही जण 13-40-13 असतील किंवा 13-45 अशा प्रकारे जे बाजारात अवेलेबल आहे त्यानुसार आपल्या रानाला जे सोयीस्कर पडेल त्यानुसार आपण ड्रिपमधून इरिगेशन करून नत्राचा वापर करू शकतो. काही ठिकाणी N21 ह्या देखील ग्रेड चांगल्या नवीन हाय क्वालिटी ते आपण वापरलेले आहेत. हायड्रोस्पीड असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिप इरिगेशनचा वापर चालवलेला आहे. आता सध्या स्थितीत ज्या मातीचा रिपोर्ट आहे त्यानुसार आपण वापर करावा, कारण की नत्राची गरज पडणारच आहे 30 दिवसापर्यंत कव्हर करून घ्यायला. तुमचं काय मत आहे या बाबतीत नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या ऋतुज ग्रेप्स या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.